स्वामी, आज मी माझं गाराणं घेऊन तुमच्याकडे आले। माझा मुलगा गणेश हो, नुसता उच्छाद मांडलाय त्याने। एका बाजार बसवीच्या नादाला लागून अगदी ताळतंत्र सोडलाय। किती सांगून झालं, इतका बेताल, बेलगाम आणि बेमुरवतपणे वागतो ना तो, की हाच माझा मुलगा का असा प्रश्न पडतो मला। आता अगदी डोक्यावरून पाणी गेलंय हो। हात टेकले आम्ही त्याच्या पुढे। आता तुम्हीच काहीतरी करा स्वामी। ठीक, करूया आपण काही। नव्हे, आजच, आज संध्याकाळी मी तुमच्या घरी येईन। तुमच्या चिरंजीवांना तसा निरोप दे। हो स्वामी, तुम्हीच बोला त्यांच्याशी, तुम्हीच त्यांना योग्य तो मार्ग दाखवू शकता। त्याचा संसार मोडून पडण्याची वेळ आली, आता तो वाचवणं तुमच्याच हातात आहे स्वामी। शारदे, अगं आम्ही तुमच्या सांगण्याची वाट बघत बसू असं का वाटतं तुम्हाला? आम्ही यापूर्वीही त्याला अनेकदा सावध करायचा प्रयत्न केला, काही उपयोग नाही। पालथ्या घड्यावर पाणी, तो काही सुधारायचं नाव घेत नाही। तो आता सुधारला नाही तर त्याचे परिणाम त्याला भोगावे लागतील। झालं तरी फक्त येतो आज। जर का तो सुधारला नाही तर आम्ही सांगतो तसं तुम्ही करायचं। हे तुम्हाला जमणं कठीण आहे, पण तरी सुद्धा तुम्हाला हे करावं लागेल। निरोप तर धाडलाय आम्ही, पाहू आता कधी येतो ते। स्वामी, आपण माझ्या घरी आलात, आपले चरण माझ्या घराला लागले, मी धन्य झालो। आम्हाला आपल्या सेवेची संधी दिली, त्याबद्दल धन्यवाद स्वामी। स्वामी, आज आपण इथंच थांबा, आमच्या सेवेचा स्वीकार करा, आमच्याकडच्या भोजनाचा आस्वाद घ्या। स्वामी, काय झालं? आमच्याकडून काही चूक झाली आहे का? चूक, घोर चूक झालीये। तुझ्या घरात आम्हाला एक क्षणभर सुद्धा थांबायचं नाही। पण का स्वामी? तुझ्या घरात आम्हाला विटाळ होतो। स्वामी, आपणास कसला विटाळ होतोय? आम्ही तो दूर करतो। तुला इतर सगळ्या गोष्टी समजतात, आम्ही सांगितलेल्या गोष्टींचा उलगडा होत नाही। सगळं नीट समजावून सांगावं लागतं। विटाळ होतो याचा अर्थ विटाळ होतो। बाळप्पा, स्वामी निघून गेलेत, पण त्यांच्या बोलण्याचा अर्थ काय? ते असं का बोललेत? कसला विटाळ? सोनी, अहो अर्थ उघड। तुम्ही जी बाई ठेवली तिला ताबडतोब सोडून द्यावा असं सुचवायचंय स्वामी। या मोहातून तुम्ही बाहेर पडावं असं सांगायचंय। छे हो, तसं काही नाही। तसं असलं असतं तर टॉमीनी मला तसं स्पष्टपणे सांगितलं असतं। टाळ असं म्हणाले नसते ते। सोनी,
अहो ती बाई म्हणजे तुमच्या चारित्र्यावर लागलेला कलंक आहे आणि कोणत्याही गुरुला आपल्या भक्ताच्या चारित्र्यावर डाग लागलेला नाही आवडत. स्वामींना देखील असंच वाटतं की हा डाग धुतला जावा. तुम्ही त्या बाईला सोडून द्या. येतो. गणेशा, अरे कुठे निघालास? स्वामींनी स्वतः घरी येऊन तुला सांगितलं तरी तुझी अक्कल ठिकाणावर येत नाहीये का? अहो, स्वामी आपले गुरु आहेत, त्यांचा शब्द आपल्यासाठी प्रमाण असायला हवा. कुठेही जायचं नाही. हे बघा, स्वामींना तसं काहीही म्हणायचं नाहीये. तुम्हाला हवा तो अर्थ तुम्ही काढतात. जाऊ दे मला. गणेश, स्वामींचं ऐकलं नाहीस तर परिणाम भयंकर होतील. आणि जर ऐकलं नाहीस तर काय? तर कायमचा निघून जा या घरातून. पुन्हा पाऊल टाकायचं नाही इकडे. आजपासून तुझा आणि आमचा संबंध संपला. नाही शारदे, या वेळेला तू थांबवणार नाहीयेस मला. चल निघ रे, तोंड काळं कर इथून. या मालक या. अहो तुमचीच वाट पाहत होते. आज उशीर केलात यायला. वाट पाहून पाहून जीव शिणला किंवा आमचा. तुम्हाला त्याचं काही आहे का? मालक, अहो काय झालं? चेहरा का सुकलाय तुमचा? सुगंधा, ते घर कायमचं सोडून आलोय मी. सगळे पाश तोडून आलोय तुझ्यासाठी. माझ्यासाठी घर सोडलं? हो, दुसरा पर्यायच नव्हता. रोजच्या कटकटी, वादावादी, भांडणं कंटाळलो होतो मी सगळ्याला. आणि आज तर काय कहरच झालं. आई म्हणाली तिच्याकडे जर जायचं असेल तर कायमचंच जा. मग काय, आलो निघून मी. आता अशी भाषा केल्यानंतर मी तिथंच थांबायला हवं होतं का? मालक, डोक्यात अशी राग का घालून घेतली? इतकं ताणायला नको होतं तुम्ही. आता त्या घरातनं हाकललं म्हटल्यानंतर तिथे थांबून काय उपयोग आहे? का ग, मी इथं आलोय हे पसंत नाही पडलं तुला? नाही, तसं नाही. पण तुम्हाला घरातून हाकललं म्हणजे तुमच्याकडून सगळं हिरावून घेतलं का? म्हणजे कशाबद्दल बोलतेस तू? म्हणजे तुमची संपत्ती, तुमची मालमत्ता, यावर तुमचा काही एक अधिकार नसणार? नाही. कसं? सगळं माझ्याच नावावर आहे ना. फक्त मी त्या घरात राहत नाही इतकंच. आणि असं बघ की हे जे काही झालं ते सगळं एका परीने चांगलंच झालं ना. नाहीतरी त्या घरात मी नाईलाज म्हणूनच जात होतो. आता तसं करायलाच नको. आता जास्तीत जास्त वेळ मला तुझ्यासोबत काढता येईल. तू खुश आहेस ना? हो हो हो. तर ज्या घरात मला किंमत नाही त्या घरात राहायला काहीच अर्थ नाहीये. सुगंधा, आज मला तुझ्याकडनं एक वचन हवंय. आयुष्यभर तुम्हाला साथ देशील, माझी बनून राहशील. मी वचन देते, मी तुमचीच आहे आणि आयुष्यभर तुमचीच बनून राहील. मग तर झालं. मी असताना काही काळजी करायची नाही. धोनी साहेब, मी सरकारकडून आलोय. अंमलदार पदावरून तुम्हाला बडतर्फ करण्यात आलेलं आहे. शिवाय तुमच्यावर फौजदारी खटलेही दाखल करण्यात आलेले आहेत. खटला? हो, अफरातफरीचा आरोप आहे तुमच्यावर. तुमची सगळी मालमत्ता ही सरकारनं जप्त केली आहे. पण का? ते तुम्ही सरकारला विचारा. सुगंधा, हे काय होऊन बसलंय? अगं मी बरबाद झालो, उद्ध्वस्त झालोय मी. अगं आता माझ्याकडे काहीच नाही राहिलंय. माझ्याच घरातनं खर्चानी मला हाकललंय. आणि आता हे सुगंधा,
आता मला तुझ्याशिवाय दुसरा कुठलाच आसरा नाही. मला फक्त तुझाच आधार आहे. माझा आधार? गैरसमज आहे तुझा. अगं, पण आत्ताच काही वेळापूर्वीच तर तुम्हाला साथ देण्याचं वचन दिलं होतं. मी वचन दिलं होतं ते एका धनवानाला, तुझ्यासारख्या भिकाऱ्याला नाही. तेव्हा तुझ्याकडे संपत्ती होती. आता काय आहे तुझ्याजवळ? हातात कटोरी आली आहे तुझ्या. मग आता मी तुझ्यासोबत राहून काय करू? भिकारी झालायस तू. आणि ही सुगंधा असल्या भिकाऱ्यांच्या बरोबरी राहत नाही. तू श्रीमंत होतास तेव्हा तुझी साथ दिली मी. आता काय आहे तुझ्याकडे? तू आता मला काही देऊ शकत नाहीये. मी निघितून चल. चालता हो. सुगंधे, शेवटी तू तुझ्या जातीवरच गेलीस. माझ्याशी बेईमान झालीस. तुला का दोष देतोय? असंच चुकलं. घरचे मला बरोबरीनं सांगत होते, तरी माझा सुखाचा संसार सोडून मी तुझ्या मागे माझं आयुष्य बर्बाद करत राहील. माझ्या घरच्यांना दुखावत राहील. माझ्या गुरूंचे, स्वामींचे शब्दही ऐकले नाहीत. त्याचेच परिणाम भोगतोय. स्वामींची माफी मागायला हवी. गणेश, तू तू इथे कसा काय? घर चुकलास की काय? नाही आहे. झालेली चूक सुधारायला आलं. मला माफ कराय शारदा. मला माफ. मी तुम्हाला खूप दुखावलंय. त्याचा खूप पश्चाताप होतोय मला. अगं बाई, हो का? पण तुझ्यात हा बदल व्हायला नेमकं झालंय तरी काय? आई, त्या बाईचं खरं स्वरूप उघड झालं. तू म्हणत होतीस ना, ती माझ्या पैशाकडे बघून प्रेम करते. ते बरोबर होत आहे. मी कफलक झालो हे कळलं आणि ती बाई मला सोडून गेली. म्हणजे ती गेली म्हणून तू घरी परत आलास असंच ना? अहो आई, काही का असे ना, हे घरी परत आलेत ना, एवढंच पुरेसं आहे. ऐकलंस? आता तरी कळली का बायकोची किंमत? पैसा गेला म्हटल्यावरती भवानी लगेच सोडून गेली तुला. पण बायको, तिला तुझा पैसा नकोय, तू हवायस. आई, मला उपरती झाली, पण थोडा उशीरच झाला. उशीर? असं का म्हणतोयस? सरकारनं मला नोकरीवरून बडतर्फ केलं. या घरादारावरही जप्ती आणली. हे घर तुम्हाला सोडावं लागेल. माझ्यामुळे तुम्हालाही हे सगळं भोगावं लागतंय. माझ्या चुकीमुळे तुम्हालाही शिक्षा होते. पण तुम्ही काळजी करू नका. मी सरकारकडे माफी मागेन. पुन्हा काम सुरू करेन. पैसे कमवेन आणि तुम्हाला सुखात ठेवेन. काय बोलताय तुम्ही? सरकारनं माझ्यावर खटला भरलाय. त्या कलेक्टरशी मी बरा नाही वागलो. त्याला धुडकावून लावलं. त्याचा राग त्याने माझ्यावर काढला असणार. असं काहीही झालेलं नाहीये आणि सरकारकडून असा कोणताही आदेश आलेला नाही. तो एक शिपाई आला होता ना, त्यानं असं काय सांगितलं? आधी तो इथेच आला असणार ना. तुम्हीच त्याला तिकडे पाठवलं होतं ना? नाही, इथे कोणीही आलं नव्हतं. आलं लक्षात. अरे, ही सगळी स्वामींचीच रचना असणार. स्वामी खरंच धन्य आहेत. माझे डोळे उघडण्यासाठी आणि त्या बाईचं खरं रूप माझ्या समोर आणण्यासाठीच त्यांनीच हे सगळं केलं.
स्वामी कृपावंत आहे. स्वामी स्वामी, आपण माझ्यासारख्या नादान भक्तासाठी किती कष्ट घेतले तो. गणेशा, तू मोहात पडलास, वाहवत गेलास. तुला बरं वाईटही कळेनासं झालं. पण शिष्याला योग्य मार्गावर आणणं हे गुरुचंच काम असतं. एक गोष्ट, धन आणि वारांगना या सारख्याच असतात. पहिल्यांदा भेटतात त्यावेळी त्या आपल्याविषयी खूप आदर प्रदर्शित करतात, पण जाताना एका शब्दानेही सांगून जात नाही. माणसानी या मोहमायेपासून दूर राहणं चांगलं. अरे ही मोहमाया ज्योतीसारखी असते. मनुष्य पाखराप्रमाणे ज्योतीवर वश होऊन तिच्यावर झेप घेतो, म्हणून तिच्यापासून दूर राहणंच योग्य. अरे मोह हा मोक्षाच्या मार्गातला अडथळा असतो. तू त्यात गुरफटून गेला होता, वेळीच सावरला. स्वामी, आपणच मला यातनं सावरलं. आपल्या कृपेमुळेच मी या मायाजालातून मुक्त झालो. स्वामी, येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.